नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण आज पाहणार आहोत मंगळ शाप की वरदान भाग 2. यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण मंगळाबद्दलचा बराचसा खुलासा पाहिला होता आणि या खुलाशामध्ये आपण असं पण पाहिलं होतं की आपल्या पत्रिकेमध्ये म्हणजे मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेमध्ये मंगळ असेल तर विवाहासाठी अडचणी येतात. यामध्ये बरेचसे गैरसमज होते. आपण त्यांचाही अभ्यास केला होता. ते गैरसमज काय होते त्याबद्दल आपण खुलासा केला होता. त्यातला परत मी एकदा काही गोष्टी रिपीट करतो. एक म्हणजे लग्नकुंडली पुन्हा तपासण्याचा मी सल्ला दिला होता. 2, त्याबद्दलचे गैरसमज हीच आज अडचण आहे, तर गैरसमज जे आहेत ते दुरुस्त करून घ्यावे. तिसरा भाग की त्याला अपवाद जे आहेत ते समजून घ्यायला हवेत. आजच्या भागामध्ये आपण हे अपवाद काय आहेत हे आपण पाहणार आहोत. त्यानंतर मोबाईल ॲप घातकच आहे म्हणजे काय, तर हे जे मोबाईल ॲप आहे त्यामुळे आपले इतक्या अडचणी वाढल्यात आणि ह्या मोबाईल ॲपमुळे आपण अडचणीत येत आहोत का? होय. मग मोबाईल ॲप जर असेल तर तुम्ही ज्योतिषाकडे न जाता स्वतःच्या पायावर दगड मारून घेत असाल तर मग काय तुम्हाला त्याच्यामध्ये सुख आहे मला माहिती नाही, पण ती एक मनोविकृती होत चाललेली आहे एवढं निश्चित करा. आणि त्यातला 5वा भाग सुशिक्षितांची मानसिकता ही आज अडचणीची ठरलेली आहे. ज्यांना सुशिक्षित म्हणावं त्यांची मानसिकता ही आज चुकीच्या पद्धतीनं वापरली जात आहे. त्यामुळं ही एक प्रकारे काय आहे तर मानसशास्त्रीय कसोटी आहे आपली, की आपण आपल्याला बुद्धी असताना सुद्धा कसे वागतो हा प्रकार जर बघितला तर आपल्या लक्षात येईल की ह्यामध्ये ऑप्शन माहीत नसल्यामुळे आम्ही अडचणीत आहोत. आता यातले ऑप्शन काय आपण बघूया. ह्यामध्ये ऑप्शन म्हणजे काय, जेव्हा तुम्ही तुमच्या हातामध्ये तुमची लग्नकुंडली घेता, ह्या लग्नकुंडलीमध्ये मी तुम्हाला असं सांगितलं होतं की हे एक म्हणजे इथं किंवा हे चतुर्थ स्थान, इथं 8 लिहिले आता मी, चतुर्थ स्थान, हे सप्तम स्थान, हे अष्टम स्थान आणि हे द्वादश स्थान. ह्यात कुठंही मंगळ असेल तर तुमच्या पत्रिकेमध्ये इथं मांगलिक असा शब्द येतो. जो तुम्ही कॉम्प्युटरवर पत्रिका काढली असेल तर, हाताने काढली असेल तर तो लिहिला जात नाही बऱ्याच वेळेला, पण ती पत्रिका पाहिल्या लग्नकुंडलीमध्ये मंगळ आहे म्हणून पत्रिका बाजूला ठेवली जाते. मग ते स्थळच पाहिलं जात नाही. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा गोचीचा भाग कुठला आहे बघा, सुशिक्षितांची मानसिकता मी सांगितलं तुम्हाला, किंवा हा गैरसमज हा इतका आज अडचणीचं ठरला आहे. त्यामुळं काय होतं सांगतो. त्या अडचणीमुळे आपण कुठं आपण तटणार आहोत. ते मुलीची पत्रिका जाते त्या मॅट्रिमोनियलमध्ये. आत्ता आपण मुलीची लग्नासाठीची नोंदणी करतो तेव्हा तिथं पत्रिका द्यायचा प्रश्न येत नाही, जन्मतारीख वेळ येतो. ही जन्मतारीख वेळ ज्याला गरज आहे, ज्या माणसाला ज्या मुलाला लग्न करायचं आणि त्याला ती मुलगी किंवा तिचं प्रोफाईल आवडलं तो तिची जन्मतारीख वेळ घेतो आणि स्वतःच्या मोबाईलवर टाकतो आणि तो मोबाईलला घेतात मंगळ दाखवतो, कारण त्याला जन्मतारीख वेळ दिली की तो दाखवतो. इथवर मांगलिक शब्द आला की ती मुलगी नको. मुलीकडच्या लोकांचं हे झालं. आता मुलीकडच्या लोकांनी एखाद्या मुलाची पत्रिका बघितली आणि त्यांना मुलगा आवडला, शिक्षण आवडलं, दिसायला चांगला आहे, नोकरी चांगली आहे, बरं ठीक आहे आपल्यासाठी योग्य वाटतंय म्हणून बघितलं आणि त्यात दिसलं की पत्रिका जमते आहे आणि त्यांनी त्या मुलाच्या नंबरवर पालकांशी संपर्क साधला की असं असं तुमच्या मुलासाठी आमची मुलगी जी आहे त्या आम्ही आमच्या मॅट्रिमोनियलवर तुमचं प्रोफाईल मिळालं, आम्ही बघितलं आणि आम्हाला ते पसंत आहे, आमच्या मुलीचं आम्ही तुम्हाला पाठवत आहोत. आणि त्यांनी अगोदर पाहिलं असलं किंवा तुम्ही पाठवलं तर त्यांच्याकडून उत्तर येतं, आम्ही पाहिलं, आमच्या गुरुजींनी नको म्हणून सांगितलं. बघा, आमच्या गुरुजींनी नको म्हणून सांगितले. का नको म्हणले? उत्तर विचारायचं नाही, त्यांनी त्या प्रश्नाला पर्याय उत्तर द्यावं अशी अपेक्षा नाही, कंपल्सरी नाही, नो म्हणलं की नो. आता प्रश्न असा आला की त्यांना कुणीतरी सांगितलंय, आता समजा बघितलं एखादी पत्रिका आणि 28 गुण जमतात, मुलीकडच्या लोकांनी बघितलं, छान आहे स्थळ, यांचा जर होकार आला तर बरं होईल असं मुलीला वाटतंय. तिला आतून वाटतं की हा विवाह व्हावा. मुलीला, आईला त्या मुलाचं प्रोफाईल किंवा मुलगा आवडलेला आहे. आपण आशा लावून बसतो आणि मग त्यांच्याकडून येतं, आम्ही पाहिलं, गुरुजी म्हणले गुण जमत नाहीत. आम्ही तर पाहिलं होतं 28 गुण जमतात, मग त्यांच्याकडे वेगळे गुण जमतात का? नाही, तेवढेच जमायला पाहिजे. फार तर 2 पत्रिकांमध्ये, 2 पंचांगामध्ये जे काही फरक असतो तो 1-2 गुणाचा असू शकेल, 2 गुणांचा, 3 गुणांचा, थोडाफार फरक असू शकेल, नाही असं नाही. परंतु इतका मोठा प्ले नाही की 28 गुण जमतात त्यांच्याकडे 10 गुण जमतात, असा प्ले असणार नाही. आता जर आपण बघितला तर असं लक्षात येईल की हे का सांगतात असं,
तर खोटं बोलण्याची परंपरा आहे आपली. आपल्याला खरं बोलण्याचं धाडस नाही आपल्यात. एक मुलगी बघायला गेलो आणि मुलगी जराशी सावळ्या रंगाची आहे, चहा पोहे झाले, तर आपल्यात हिंमत नाही सगळ्यात की मुलगी सावळ्या रंगाची आहे आणि नको असं म्हणायची. आपण तिथं मोठ्या तोंडानं हो आम्ही कळवतो असं म्हणून तिथनं बाहेर पडतो. आपला तिथं निर्णय ठरलेला असतो, परंतु आपण कळवतो. आपण स्पष्ट बोलायची आपल्यात हिंमत नाही, धमक नाही आपल्यात. त्यामुळे आपण म्हणतो लोकांच्या मुलीला नावं कशाला ठेवायचं. तोच प्रकार घडतो इथं पण. त्यांनी सांगितलं असतं की या सदर मुलाला मंगळ आहे किंवा मुलीला मंगळ आहे आणि मग नको आपण. मग ते तसं सांगत नाहीत. आमच्या गुरुजींनी नको म्हणून सांगितलंय. मग ह्या चुकीच्या गैरसमजापोटी ह्या सुशिक्षितांची मानसिकता काय आहे? खरं बोलायचं नाही, खोटं बोलायचं. मग खोटं बोलण्याला अनेक पर्याय शिल्लक आहेत. अनेक पर्याय म्हणजे मुलीला मंगळ असतो, पण सांगितलं जातं काय? जरा वयात अंतर जास्त पडते, लोणकडी थाप, किंवा जरा उंची कमी आहे हो मुलापेक्षा, बरं बरं बरं, किंवा जरासं हे स्थळ पुण्यातलं आहे ना, आम्हाला कोल्हापुरातलं पाहिजे होतं, लोणकडी थाप. अजून एक काय, शिक्षण काय झालंय? MSc. आम्हाला जरा MA झालेली पाहिजे होती हो, अगोदर कळत नव्हतं. ही लोणकडी थाप आहे. प्रत्यक्षामध्ये मंगळ आहे हे सांगायची हिंमत नसल्यामुळे आपण हे दुसरंच कारण पुढं करतो आणि नाकारतो. हा सगळ्यात मोठा भाग आहे. म्हणून सुशिक्षितांची मानसिकता ही आज अडचणीची ठरू लागलेली आहे आणि गैरसमज ही तर सगळ्यात मोठी अडचण आहे आपली. म्हणून आपण पालक म्हणून आपलं मुलगा किंवा मुलगी लग्नाची असेल तर लोक खोटं बोलतात, त्यामुळे आपण मग वाद जातो आणि मग आपण म्हणतो की काय करायचं. आता बऱ्याच वेळा काय असतं बघा, 3 राशींना एकाच वेळी गुरुबल नसतं. आता ह्या मुलीला गुरुबल आहे, चांगली पत्रिका, परंतु तिच्या पत्रिकेत मंगळ आहे आणि गुरुबल नाही आहे समजा असं म्हणा, तर मग ते मुलाकडचे लोक नाही, मुलीला गुरुबल नाही आहे हो, हे लोणकडी थाप मारतात. गुरुबल नसेल तर तुम्हाला बृहस्पती शांती करून विवाह करता येईल असं सांगितलेलं आहे. मग अडचण कुठं आहे तुम्हाला? बरं, गुरुबल कुठपर्यंत असतं? 13 महिने. 13 महिने संपल्यानंतर तुम्ही आत्ता ठरवा, साखरपुडा करा, सगळं करा आणि 13 महिन्यानंतर लग्न करा, अडचण काय लागणार आहे. परंतु आपल्याला ते नको असेल तर आपण गुरुबलाची थाप देतो आणि आपण अडचणीत न येता समोरच्याला पिटाळून लावतो. हा प्रकार बघितला तर आज लग्नाचे प्रॉब्लेम एवढे गंभीर होऊ लागलेत, हे केवळ ह्या मंगळामुळे. प्रत्यक्षात सांगितलेलं कारण वेगळं असतं. मग त्यात अपवाद काय आहेत हे आपण आज समजून घेणार आहोत. म्हणून अपवादांची एकदा अभ्यास करूया. बघा, तुमच्याकडं कोणतंही पंचांग असेल तर बऱ्याचशा पंचांगामध्ये ही माहिती विस्तृत दिलेली आहे, काही पंचांगामध्ये त्रोटक दिलेली आहे. त्या पंचांगकर्त्याचा हिशोब, त्याला किती महत्त्व वाटतं त्याच्यानुसार तो देतो. काही पंचांगामध्ये 4 ओळीत दिलेली आहे, काही पंचांगामध्ये पूर्ण पान दिलेलं आहे, काही पंचांगात 2 पानं माहिती दिलेली आहे, काही पुस्तकांमध्ये पण माहिती आहे. पण सगळ्यातला जर आपण अभ्यास केला तर साधारणपणे आपण काय करतो, महाराष्ट्रभर दाते पंचांग विकलं जातं म्हणून आपण ते जास्त वापरतो. आणि त्यानुसार जर बघितलं तर दाते पंचांग पान नंबर 11, कुठलंही गेलं 10 वर्षाचा काढा, 50 वर्षाचा काढा, तुम्हाला असं लक्षात येईल की त्यामध्ये अतिशय सुंदर ही माहिती दिलेली आहे. मग काय दिलेली आहे माहिती बघूया, त्यातले अपवाद काय बघूया. पहिला अपवाद, जर समजा मंगळ कर्क राशीचा असेल तर तो मंगळ दोष जातो, त्यामुळं ती पत्रिका मंगळाची ठरत नाही. मंगळ कर्क राशीचा म्हणजे 4 आकडा आणि मंगळ एकत्र. बघा, इथं मंगळ आहे पण 4 आकडा, इथं मंगळ आहे पण 4 आकडा, इथं मंगळ आहे 4 आकडा, इथं मंगळ आहे 4 आकडा, इथं मंगळ आहे 4 आकडा. याचा अर्थ मंगळ कर्क राशीचा, मंगळ कर्क राशीचा, मंगळ कर्क राशीचा, मंगळ कर्क राशीचा, मंगळ कर्क राशीचा असं जर दिसलं तर ती पत्रिका निर्दोष आहे, ती मंगळाची नाही. इतकं क्लिअर कट दिलेलं आहे. वाचतो कोण? वेळ कुठे आहे वाचायला? मंगळ कर्केचा नंबर 1. नंबर 2 ऑप्शन आमचा काय इथं दिलाय, मंगळ कर्क. दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे काय, जर तो मंगळ मिथुन किंवा कन्या राशीचा असेल तर शत्रुग्रहित असल्यामुळे त्याला दोष नाही. मिथुन किंवा कन्या राशीचा म्हणजे 3 आकडा म्हणजे मिथुन रास, 6 म्हणजे कन्या रास, म्हणजे 1 2 3 4 5 ह्या 5 घरामध्ये कुठंही मंगळ असेल आणि तिथं हा जो अंक 9 आहे याच्याऐवजी 3 किंवा 6 असेल तर 3 असेल तर हा मंगळ मिथुन येतं, 6 असेल तर मंगळ कन्या राशीचा. इथं पण 3 किंवा 6, 3 किंवा 6, 3 किंवा 6 आणि इथं मंगळाचा 3 किंवा 6 आकडा, याचा अर्थ तो मंगळ मिथुन राशीचा किंवा कन्या राशीचा असल्यास निर्दोष समजावा. क्लिअर कट दिलेला आहे, एकदा वाचून बघायचं. 3 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे, त्याच्या शेजारच्या किंवा त्या घरात जर रवी असेल तर तो मंगळ निर्दोष होतो. आता हा मंगळ आहे, इथं आहे, ह्याच्या शेजारची घरं 1 2 3 4 ही शेजारची घरं आहेत.
ह्यात कुठंही जर रवी असेल तरी तो मंगळ निर्दोष आहे. हे ऑप्शन मोबाईलमध्ये देता येणार नाहीत किंवा एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये देता येणार नाही, शक्यच नाहीये. आता इथं मंगळ आहे तर त्याच्या शेजारचे 1 2 3 4 5 6 7 कुठल्या घरात जर रवी असेल, रवी म्हणजे सूर्य, तर मंगळ दोष गेला. इतकं सोपं आणि साधं दिलेलं आहे. जर रवी मंगळ युती असेल तर त्याच घरात रवी आणि मंगळ असेल तरी सुद्धा मंगळ दोष गेला. अजून काय पाहिजे आपल्याला? तरी पण आपण ते बघत नाही, कारण आपल्याला ऑप्शन माहीत नसतात. त्यानंतर 4 नंबरचा ऑप्शन जो आहे तो आहे 4 नंबरचा, ह्या प्रथम स्थानामध्ये मेषेचा आकडा 1 पाहिजे बघा. प्रथम स्थानात मेषेचा, चतुर्थात, याला चतुर्थ स्थान म्हणतात, यात वृश्चिकेचा म्हणजे 8 आकडा असला तरी मंगळ दोष गेला. सप्तमात मकरेचा, इथं मंगळ आहे आणि 10 आकडा आहे तरी सप्तमात मकरेचा मंगळ दोष, मंगळ निर्दोष झाला. अष्टमात सिंह राशीचा, अष्टमात मंगळ आहे पण सिंह रास दिली म्हणजे 5 आकडा आहे तरी मंगळ दोष गेला. द्वादशात धनुराशीचा, इथं मंगळ आहे आणि 9 आकडा आहे तरी मंगळ दोष गेला. इतके ऑप्शन दिलेले आहेत. प्रथमात मेषेचा, चतुर्थात वृश्चिकेचा, सप्तमात मकरेचा, अष्टमात सिंहेचा, द्वादशात धनुराशीचा मंगळ असता मंगळ निर्दोष समजावा. ही झाली 4 नंबरची. 5 नंबरला काय दिलेलं आहे? मंगळावर शुभग्रहाची पूर्ण दृष्टी असल्यास तो मंगळ सौम्य होतो. मंगळावर कुठंही मंगळ आहे तर शुभग्रहांची दृष्टी, आता जे शुभग्रह आहेत त्यांची सप्तम दृष्टी मानली जाते. म्हणजे आता इथं मंगळ आहे तर 1 2 3 4 5 6 7, हा 7. समजा इथं गुरु आहे तर इथून जर मी मोजलं तर 1 2 3 4 5 6 7, इथून मंगळाची सप्तम दृष्टी म्हणजे 100%. दृष्टीमध्ये 3-4 प्रकार आहेत. 1 100% दृष्टी, 2 75% दृष्टी, 3 50% दृष्टी आणि 4 25% दृष्टी. 4 दृष्टीचे प्रकार आहेत. ह्या 4 दृष्टीच्या प्रकारामध्ये आपण म्हणतो 100% म्हणजे पूर्ण दृष्टी असणं, म्हणजे 7व्या घरावर पूर्ण दृष्टी असते. कोणत्याही ग्रहाची त्याच्या 7व्या घरावर पूर्ण दृष्टी असते. समजा इथं गुरु आहे तर गुरुची 1 2 3 4 5 6 7 मंगळावर पूर्ण दृष्टी असल्यामुळे तो मंगळ दोष नाहीसा होतो. इतकं क्लिअर कट दिलेलं आहे. आता ह्याला अजून काही ऑप्शन आहेत. अजून ऑप्शन म्हणजे काय बघा, 1 4 7 8 12 यात शनी असेल तर मंगळ ह्यात कुठेही आहे. समजा गृहीत धरा की इथं मंगळ आहे, इथं कुठली वाटते ती रास आहे, आम्हाला त्याशी काही संबंध नाही. जर ह्यासोबत शनी असेल किंवा इथं शनी किंवा इथं शनी किंवा इथं शनी किंवा इथं शनी, कोणत्याही राशीत असू दे, 1 4 7 8 12 यात शनी असेल तरी सुद्धा मंगळ दोष गेला. अजून काय पाहिजे? अजून एक प्रकार दिलाय, पंचमात म्हणजे इथे किंवा दशमात म्हणजे इथे, यात जरी शनी असला दोन्हीपैकी, इथं शनी किंवा इथं शनी आणि इतर कुठंही मंगळ असला तरी सुद्धा पंचमात किंवा दशमात शनी असल्यास मंगळ दोष गेला. ही सप्तमावर पूर्ण दृष्टी असते. शनीची सप्तमावर पूर्ण दृष्टी असल्यामुळे मंगळ दोष गेला. त्यानंतर अजून दिले लग्नी किंवा सप्तमात. लग्नी म्हणजे या घरात, सप्तमात म्हणजे या घरात, इथं राहू आणि इथं केतू, कारण ते 180 अंश समोरासमोर असतात. किंवा उलट समजा इथं केतू आणि इथं राहू आहे, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा प्रथम किंवा सप्तम स्थानामध्ये राहू किंवा केतू किंवा केतू किंवा राहू ही परिस्थिती पत्रिकेमध्ये असेल तर ही पत्रिका सुद्धा मंगळाच्या पत्रिकेला काय करते, मॅच होते. म्हणून अशा वेळी मंगळ दोष मानू नये. इतके सगळे ऑप्शन असताना सुद्धा आपण चुकीचं जर वागत असू आणि आपल्या पत्रिकेला मंगळा म्हणून बडवत असू तर मग होतं काय? एकाच माणसानं जर चुकीचं सांगितलं असेल तर त्याच्यामध्ये अडचणी काय आहेत बघा. गैरसमज हा अडचणीचा भाग का ठरतो? तर आपण हे मंगळ आहे असं समजून, मंगळ नाही आहे खरं तर त्या ऑप्शनमुळे, पण मंगळ आहे असं समजून आपण कुठं अडचणीत येतो. सुशिक्षित शिकलेल्यांची अवस्था ही, चांगल्या नोकरी करणाऱ्या मुलींचे प्रॉब्लेम हे, अगदी वडील उच्च शिक्षित, आई उच्च शिक्षित, तरी सुद्धा त्यांचे प्रॉब्लेम हे मला दिसलेले आहेत. याचं कारण असं की आपल्याला कळत नाही, तर चांगल्या व्यक्तीचा सल्ला घेणं हा त्यातला एक क्रमप्राप्त भाग असतो, पण आपण तो करत नाही. कारण आपण शिकलेलो असतो, आपला इगो असतो, मला काय सगळं कळतं, काय कळतं, डोंबलं कळतं. तर हा प्रकार असल्यामुळे मग त्या मुलांच्यामध्ये अडचणी येतात. म्हणजे काय तर 3-3 4-4 वर्षे हे काय करतात, मग त्याला पर्याय शोधतात. पर्याय म्हणजे काय? तांबड्या रंगाचे कपडे वापरा, झालं. अगदीच काय जमलं तर तांबडा पेन तरी वापरा.
तांबडी पर्स वापरा. तो मुलगा म्हणतो मी तांबडा रुमाल वापरतो किंवा तांबडा पेन वापरतो, तांबडी बॅग वापरतो. त्यानंतर मी मंगळाची पोळं असलेली अंगठी घालतो, मी मंगळाचा जप करतो, मग मंगळाचं हवन केलं जातं, मग मंगळाची शांती केली जाते. काही जागी तर मी प्रकार पाहिलेला तो म्हणजे इतका विचित्र आहे की मंगळ हा जर असेल तर काही जागी घटकुंभ विवाह केलेला आहे. घटकुंभ विवाह हा एक ऑप्शन दिलेला आहे. कशात दिलेला आहे? धर्मशास्त्रात दिलेला आहे. पण तो तपासायला हवा आज, योग्य आहे का अयोग्य. 1792 साली धर्मशास्त्र लिहिलं, त्या काळी कदाचित तो योग्य वाटत असेलही, पण मानसिकदृष्ट्या आपण जर आज सुधारलो असं म्हणत असू तर आपण तो विचार करायला पाहिजे. पण आज सारास तो केलेला मला दिसतो. काय घटकुंभ विवाह? मंगळ आहे म्हणून घटकुंभ विवाह केला. काही जागी अर्कविवाह पण लोकांनी केलेला मी बघितलेला आहे. अपवादातून, म्हणजे हे सगळं गैरसमजातून होतं. गैरसमज ही अडचण का शब्द सांगितला तर घटकुंभ विवाह म्हणजे काय? घटकुंभ विवाह या शब्दाचा अर्थ असा, मंगळ म्हणजे काय अगोदर आपण समजून घेऊया. मंगळ म्हणजे खरं तर ऐश्वर, पण आपण ऐश्वर्य न समजता मंगळ म्हणजे मृत्यू, मंगळ म्हणजे वैधव्य असं धरलं गेलं. म्हणजे मुळात बेसिकच आमचं चुकत जात आहे. मग बेसिकच चुकलं तर काय झालं? मंगळ म्हणजे काय झालं? वैधव्य. वैधव्य देणारा मंगळ असा शब्द वापरलेला आहे जागी बऱ्याचशा. वैधव्य देणारा मंगळ. आता मंगळ नसेल तर वैधव्य येऊ शकतं की नाही आयुष्यात केव्हाही. मग त्याचा मंगळाचा संबंध कसा जोडला असेल? पण कुठेतरी वाक्य एखादा आलेलं असतं, त्याचा आपण बाऊ करतो. हा प्रश्न असा येतो, वैधव्य येणार असेल तर हा पर्याय योग्य आहे काय? तपासा, पटतो का, आणि मग पुढे जा. पण पटो न पटो आपण गरजू असतो तिथं आपण वेड्यासारखं या गोष्टी करत राहतो. तिथं शिक्षणाचा संबंध येत नाही लोकांच्या, कारण वैचारिक क्षमता शिक्षणामध्ये नाही आहे. कसंच नसलेलं शिक्षण आहे आपलं. डिग्री आहे पण अक्कल नाही, अशा प्रकारचं शिक्षण असल्यामुळे आपण अडचणीत येत जाणार. इथून पुढे तर तेच होणार, डिग्री आहे पण नॉलेज नाही. म्हणजे काय होणार बघा. आता इथं विष्णू म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती असते, ती एका बाजूला ठेवली जाते आणि एका बाजूला ती मुलगी, आणि तिचा घटकुंभ विवाह केला जातो. घट म्हणजे एक डेरा, त्याच्या पुढे तो बाळकृष्ण, त्याच्याशी तिचं लग्न लावायचं. मग ते मंगळाष्टिका वगैरे सगळ्या म्हणायच्या, सगळं लग्न करायचं, मध्ये अंतरपाठ वगैरे सगळा धरायचा आणि अक्षर वगैरे टाकून छान 5 मंगलाष्टका म्हणून लग्न लावायचं सगळं. त्याच्या अगोदरचे सगळे सोपस्कार वगैरे करायचे. त्या सोपस्कारामध्ये पाहुण्यांना जेवण दिलं जात नाही, दागिने घातले जात नाहीत, मेहंदी काढली जात नाही, बँड लावला जात नाही, एवढाच फक्त फरक आहे. पण तिचं लग्न झालं. आता हे लग्न झालं कोणाबरोबर? विष्णू बरोबर झालं. आणि मग तो विष्णू जो आहे तो त्या घटकुंभामध्ये, घटामध्ये ठेवायचा, त्याला टोपण बांधायचं किंवा फडकं बांधायचं आणि तो व्यवस्थित पूजा करून एका पाण्यात सोडायचा, वाहत्या जातोय वाहून तो. म्हणजे काय झालं? म्हणजे अशी मानसिकता तयार झाली की माझं पहिलं लग्न विष्णू बरोबर झालेलं आहे, विष्णूला मृत्यू नाही. हेच मुळात चुकते. विष्णूला मृत्यू आहे, आपण बघितलेलं आहे. जर सूर्य सिद्धांत बघितला तर विष्णूचं 100 वर्षाचं आयुष्य आहे, ते असेल 1000 वर्षांनी, तोपर्यंत आपले 50 जन्म होतील. परंतु विष्णूला मृत्यू आहे, त्यामुळं हा जो विष्णू आहे त्याच्याबरोबर आपलं लग्न होतं. म्हणजे त्याला मृत्यू नाही असं आपण मानतो. ओके, ठीक आहे, चला, मृत्यू नाही त्याला, धन आपण जिवंत आहे तोपर्यंत नाही आहे. मग पहिलं लग्न विष्णूशी झालं, हा मंगळ दाखवतो वैधव्य. मग ते पहिलं लग्न ज्याच्याशी झालं त्याला वैधव्य, त्याला मृत्यू नसल्यामुळे त्या मला वैधव्य येणार नाही. मग ज्या मुलाशी मी लग्न करून संसार करणार आहे त्याच्याशी माझं हे दुसरं लग्न आहे, त्यामुळं मला मंगळाचा शाप लागणार नाही, त्यामुळं मला मंगळाचा दोष लागणार नाही. ही मानसिकता आहे, ही सुशिक्षितांची मानसिकता म्हणायची. मला हे मानसशास्त्र काय सांगतं तर आपण ह्या असल्या मानसिकतेमध्ये जगतो. पण त्या मुलाला सांगितलं की माझं पहिल्या विष्णूबरोबर लग्न झालेलं आहे, तुझ्याबरोबर माझं दुसरं लग्न आहे. जर समजा तो उद्या आला आणि नांदायला चल म्हणला तर मला जायला पाहिजे. त्याचं रजिस्ट्रेशन केलं का आपण? नाही, काही केलेलं नाही. पण आपण देवाबरोबर लग्न लावलं. मग मला सांगा, असं जर आपण त्याला असेल तर कुठला तयार होईल का? पण हे सांगितलं जात नाही आणि मग आपण ह्या प्रकारचं लग्न करतो. म्हणजे आपण अजूनही शिकलेलं जरी असलो तरी आपण चुकीच्या मार्गाने जात आहोत. तर ह्या मानसिकतेमध्ये काय होतं, माझा मंगळ दोष गेला असं म्हटलं जातो. परंतु आता वैशिष्ट्य असं की हा समजा विधी आपण केला तर आपली पत्रिका जिथं जाईल तिथे त्या ज्योतिषाला किंवा त्या पार्टीला आपण हे असं केलंय असं सांगत नाही आपण, कारण त्यांना माहीत नसतं. त्यामुळे हे लग्न पुन्हा तटतं. म्हणजे तुम्ही जरी हे सगळं केलं असलं तरी ते पुन्हा तटायला कारणीभूत होतं आणि मग लग्नाला उशीर होतात. म्हणून मंगळ हा सगळ्यात मोठा शाप की वरदान हा विषय आहे.
त्यामुळं मंगळाबद्दल समज गैरसमज जर असतील तर आपण ते व्यवस्थितपणे समजून घेतले पाहिजेत, सांगितले पाहिजेत. आणि आपल्याला जर कळलं नाही तर आपण ते कुणाकडून तरी विचारून घेतले पाहिजेत. तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर कुठेही असा, तुम्हाला जर याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही केव्हाही मला याबद्दल विचारू शकता. मी याबद्दलचं तुम्हाला सगळं सॉफ्टवेअर पाठवून देईन. तुम्ही स्वतः बघा. जर नसेल तर मी तुम्हाला सांगेन की कुठल्या कारणामुळे नाही, सदरचं पान त्याला मार्किंग लावून, मार्कर लावून सगळं तयार करून तुम्हाला मुलास किंवा मुलीस मंगळ दोष नाही का नाही. आणि अशा हजारो लग्न माझ्याकडून झालेले आहेत आणि ते आज अत्यंत सुखी आणि समाधानी आहे. जे ऑप्शन आहेत ते जर समजले नाहीत ज्योतिषाला तर विनाकारण आपण ते चुकीच्या मार्गाने जातो आणि स्वतःला त्या सॉफ्टवेअरमधलं काही कळत नाही. सॉफ्टवेअर चालवता येतं एवढाच शहाणपणा आपल्याकडे असेल तर आपण सॉफ्टवेअरमध्ये जाऊन बघत असाल तर आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जे आहे त्यासाठी आपण चुकीच्या मार्गाने जात आहात. आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात येणारे चांगले प्रसंग घालून, म्हणजे त्यांच्या आयुष्यातला ऐश्वर्य जर कोण घालवत असेल तर सॉफ्टवेअर आणि सॉफ्टवेअर बघणारा घरातला प्राणी, मग तो वडील असतील, आई असेल, भाऊ असेल, बहीण असेल, भाऊजी असतील, काका असेल, मामा असेल, ह्यामुळं आपलं सगळं स्वास्थ्य जात आहे. असं जर असेल तर ही एक मनोविकृती आहे. आपण ती टाळावी अशी माझी प्रामाणिकपणे तुम्हाला विनंती आहे. त्यामुळं आपण योग्य तो सल्ला घ्यावा. मी आपल्या सगळ्या सल्ल्यासाठी केव्हाही उपलब्ध असेल. आणि हाच नव्हे, कोणताही सल्ला आपल्याला लागला, कोणती पत्रिका दाखवायची आहे, कोणत्या पत्रिकेबद्दल आपल्याला एखादं मत घ्यायचं, एक्सपर्ट ओपिनियन, तर आपण मला यासाठी संपर्क साधू शकता. वर आपण नंबर दिलेला आहे, त्याला एक हाय टाका, सगळं पाठवून द्या. आपण फोनवर बोलू शकतो, मागू शकतो. पण ह्यामुळं लग्नाळू मुलगी किंवा लग्नाळू मुलगा यांच्या आयुष्यातले 4-4, 5-5 वर्षे गेली तर ज्या मुलीचं लग्न वयाच्या 23-24 वर्ष व्हायचं, तिचं लग्न जर 30 वर्ष झालं तर तिच्या आयुष्यातली वैवाहिक सुखाची 5 वर्ष त्या पालकांनी खाल्ली. हे पाप कुठं फेडणार? म्हणून विचार करा की आपण आपला इगो जरा बाजूला ठेवून योग्य काय आहे याचा आपण विचार केला तर हा लग्नाचा प्रश्न कमी होण्यासाठी कदाचित थोडीफार माझी मदत झाली तर मला असं वाटतं की मी उपकृत होईल. माझं मदत घेतली तर आपल्याला कदाचित त्याचा फायदाच होईल. आपण विचार करा. जर गरज पडली तर द्या. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, लाईक करा, सबस्क्राईब करा. सततपणे आम्ही याबद्दलचे व्हिडिओ आपल्यासमोर देत आहोत. आपण त्याचा एकदा अभ्यास करा. आपलं ज्योतिषीय ज्ञान वाढलं तर कदाचित त्या सगळ्या ज्ञानाचा तुम्हाला आयुष्यात फायदाच होईल, तोटा असा होणार नाही. थांबूया. यापेक्षा अजून काही गरज पडली तर आपण मला संपर्क साधू शकता. आभारी आहोत.